नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत व्हेज पुलाव। तर कोलम तांदळाचा आपण व्हेज पुलाव बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजेच भाज्या कुठल्या कुठल्या घेतलेल्या आहेत ते बघणार आहोत। तर इथे मी फुलगोबी घेतली, बटाटा घेतला, त्याचबरोबर पुदिन्याचे काही पानं घेतले, कांदा, गाजर, टोमॅटो, हिरवी मिरची, शिमला मिरची आणि वाटाणे, त्याचबरोबर 9 ते 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर बनवायला सुरुवात करूया। तुम्ही याला व्हेज पुलाव किंवा मसाले भात, वाटाणे भात असं कुठलेही नाव देऊ शकता। त्याचबरोबर आपण इथे सुके मसाले घेतलेले आहेत ते बघूया। तर मी तर आलं लसूणची पेस्ट घेतली, गरम मसाला घेतलेला आहे, धने पावडर, हळदी पावडर, चवीनुसार मीठ आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत। तर त्यासाठी तेजपत्ता घेतला, जिरे घेतले 1 चम्मच, मोठी वेलची घेतली, चक्री फुलाचे काही तुकडे घेतले, छोटी वेलची घेतली आणि त्याची साल सुद्धा, दालचिनी आणि लवंग। तर बनवायला सुरुवात करूया। तर मी इथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे। आपण हे व्हेज पुलाव पातेल्यामध्येच बनवणार आहोत आणि मोठा एक चमचा तेल घातलेला आहे। त्याचबरोबर इथे बटर घालत आहोत। त्याचबरोबर यामध्ये काही खडे मसाले घेतलेले आहेत ते सुद्धा घालायचे आहे आणि परतून घ्यायचं आहे। खडे मसाले परतल्यानंतर यावर लगेच आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या आहेत। तर खडे मसाले आपले छान फ्राय झालेले आहेत। यावर घालू आपण आलं लसूणची पेस्ट, हे सुद्धा परतून घ्यायचे आहे। काही सेकंदच आपल्याला ही परतून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता। तर यानंतर आपल्याला यावर भाज्या घालून घ्यायच्या आहेत। तर सर्व भाज्या घालून झालेल्या आहेत। तर या छान भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत। 2 ते 3 मिनिटं आपण हे भाज्या छान परतून घेऊया। तर यावर आपण आता चवीनुसार मीठ, हळदी पावडर, धने पावडर आणि गरम मसाला, तर सर्व जिन्नस टाकून झाल्यानंतर छान याला परतून घे। तर या वाटीने मी 4 वाटी कोलम तांदूळ घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। तर इथे 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि आपल्या भाज्या सुद्धा छान अशा परतून झालेल्या आहेत। तर या स्टेजवर आपण यामध्ये आणि छान काही सेकंद याला परतून घ्यायचं आहे। तर हे तांदूळ काही सेकंद परतल्यानंतर गरजेनुसार पाणी घालायचं आहे। तर काही सेकंद झालेले आहेत आणि आपले तांदूळ परतून झालेले आहेत। तर यावर आपण गरजेनुसार पाणी घालून घेणार आहोत। तर यामध्ये गरजेनुसार पाणी घालून झालेलं आहे। तर यावर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। तर मी इथे फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे आणि कोथिंबीर देठा सहित घेतलेली आहे। तर यावर घालून घेणार आहोत आपण आणि एक वेळेस मिक्स करून आपला हा भात मंद गॅसवर झाकण ठेवून शिजून घेणार आहोत। तर याला एक वेळेस मिक्स करून घेणार आहोत। तर यावर आपण झाकण ठेवलेलं आहे आणि गॅस मीडियम करून घेतलेला आहे। तर छानपैकी मऊ भात शिजून घेऊया।
तर इथे आपली टोटल 15 मिनिटं झालेली आहे। तर आपण आता भात बघूया कसा झाला। तर इथे बघू शकता, तर मला टोटल हा भात शिजवण्यासाठी 3 ग्लास पाणी लागलेला आहे। आपण कुठल्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि त्या भाज्या शिजण्यासाठी किती पाणी लागते, कधी कधी असंही होऊ शकते, म्हणून पाणी कधी कधी कमी जास्त लागू शकते आणि कुकरमध्ये पाणी थोडं कमी लागते, तर गंजामध्ये भात शिजवताना पाणी थोडंसं जास्त लागते। तर इथं मला 3 ग्लास पाणी लागलेलं आहे। तर इथं बघू शकता भात आपला एकदम मऊ आणि सुटसुटीत झालेला आहे। तर सर्व करून घेऊया। तुम्ही इथं बघू शकता अतिशय छान असा आपला भात झालेला आहे आणि याचा टेक्स्चर सुद्धा बघू शकता। तर रेडी आहे आपला मिक्स व्हेज पुलाव। तर मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि माझे असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। धन्यवाद।